नमस्कार मित्रांनो, आज लोहगावमध्ये आलेलो आहे आणि जर तुम्ही लोहगाव, धानुरी, विश्रांतवाडी, चरोली, येरवडा, दिघी ह्या भागामध्ये अफोर्डेबल कॉस्टचे 1 BHK फ्लॅट शोधत असाल तर आजचं जे लोकेशन आहे आणि आजचा जो प्रोजेक्ट आहे ते दोन्ही तुमच्यासाठी खूप उत्तम पर्याय होऊ शकतो। याच्या आधी आपण बोपकेल खडकी या भागाचा व्हिडिओ बनवला होता, त्यावेळेस अनेक लोकांनी आम्हाला लोहगाव परिसरात 1 BHKची विचारणा केली होती आणि त्याच विनंतीचा मान ठेवून आज आपण लोहगावमध्ये व्हिडिओ शूट करत आहोत। बाकी या प्रोजेक्टची पूर्ण डिटेल माहितीची जी टाईमलाईन आहे डिस्क्रिप्शनमध्ये लावलेली आहे, तिथं जो पण मुद्दा तुम्हाला महत्त्वाचा वाटतो त्याच्यावर तुम्ही क्लिक करून त्या मुद्द्याला बघू शकणार आहात। खास करून प्राइसिंग लोकांना पहिलेच जाणून घ्यायची असते, तर प्राइसिंगची पण टाईमलाईन आपण डिस्क्रिप्शनमध्ये लावली, तुम्ही तिथं जाऊन डायरेक्ट प्राइसिंगसुद्धा बघू शकणार आहात। बाकी तुम्ही जर ह्या भागामध्ये इंटरेस्टेड असाल 1 BHK घेण्यासाठी तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला आता आपण या प्रोजेक्टची डिटेल माहिती घ्यायला सुरुवात करूया। आता आपण या प्रोजेक्टचं लोकेशन समजून घेऊया। तर मी लोहगावच्या गणपती चौकात उभा आहे, जिथे भारत पेट्रोल पंप आहे, तिथे जवळच हा प्रोजेक्ट लोकेटेड आहे। त्याच्यानंतर या भागात अजून एक सगळ्यात महत्त्वाचं काय, DY पाटील कॉलेज आहे, जे 2.7 किलोमीटर आहे। धानुरीचा जो जकात नाका आहे तो साधारणतः 3.1 किलोमीटर आहे आणि त्याच्या पुढं एक वसंत मिनी थिएटर बनतं आहे, मॉल आहे, म्हणजे त्याच्यामध्ये E-स्क्वेअर थिएटर पण आहे, ते अजून 400 मीटर पुढं आहे। त्याच्यानंतर विश्रांतवाडीचा जो चौक आहे तो 7.8 किलोमीटर आहे, तुम्ही धानुरी मार्गे पण येऊ शकता किंवा 509 चौकातून पण येऊ शकता। त्याच्यानंतर जे एअरपोर्ट आहे, एअरपोर्टचं जे मेन गेट आहे इन आउटचं ते 5 किलोमीटर आहे, त्याच्या पुढं एरो मॉल पण 5 किलोमीटरवर आहे। त्याच्यानंतर पुणे नगर हायवे जो आहे तो 7.5 किलोमीटरवर आहे इथून। त्याच्यानंतर फिनिक्स मार्केट सिटी 8.7 आहे, पुणे रेल्वे स्टेशन 11.7 आहे, जहांगीर हॉस्पिटल 10.9 आहे आणि सेंट्रल मॉल जो आहे तो 9.8 किलोमीटर आहे। आणि इतर जे डिस्टन्सेस आहे ते मी स्क्रीनवर टाकले, तुम्ही पॉज करून बाकी जे डिस्टन्स आहे ते बघू शकता। मी आशा करतो की तुम्हाला या प्रोजेक्टचं लोकेशन समजलं असेल, नसेल लक्षात आलं तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून तुम्ही या प्रोजेक्टचं एक्झॅक्टली गुगल लोकेशन मागू शकता आणि तुम्ही जिथे कुठं राहता तिथून गुगलवरनं हे अंतर बघू शकता। आता आपण या प्रोजेक्टची इतर डिटेल माहिती समजून घेऊ। आता आपण या प्रोजेक्टची बाकी डिटेल माहिती समजून घेऊ, पण तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आलाय किंवा रेग्युलर आमचे व्हिडिओ बघताय पण अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका, कारण तुम्ही सबस्क्राईब, लाईक आणि शेअर केल्याने आम्हाला ग्रोथ करण्यासाठी खूप मदत होते। आणि पुण्याचं वन ऑफ द बेस्ट लीडिंग चॅनल आहे आमचं, जे पुण्याच्या प्रत्येक भागात 360 डिग्रीमध्ये प्रत्येक प्रोजेक्टचा सर्वे करून, अभ्यास करून योग्य आणि क्लिअर टायटलच प्रोजेक्ट आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। आता ह्या प्रोजेक्टची जर डिटेल माहिती सांगायची झाली तर 5.5 एकरचा हा पूर्ण प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामध्ये टोटल 5 बिल्डिंग सँक्शन आहे। त्याच्यामध्ये 3 बिल्डिंगचं पोझिशन झालं, तुम्ही माझ्या मागे बघू शकता, ज्या G+9 मजल्याच्या होत्या, ग्राउंड +9च्या त्याचं पोझिशन झालं आहे। आणि ही जी बिल्डिंग दिसते तुम्हाला ही D बिल्डिंग, तर याच्यासाठीच आता आपण हा व्हिडिओ बनवतो आहे, जी की 2 फ्लोअर कार पार्किंग असणार आहे, ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअरला कार पार्किंग आणि वर 10 मजल्याची बिल्डिंग असणार आहे। एका फ्लोअरला टोटल 10 फ्लॅट आहेत, 99 फ्लॅटचा हा पूर्ण प्रोजेक्ट आहे, कारण 8व्या मजल्यावर रिफ्यूज एरिया असल्यामुळे एक फ्लॅट इथं कमी आहे। 2 कार्पेट ह्याच्यात तुम्हाला देण्यात आलेले 393 आणि 427 स्क्वेअर फूटचा पोझिशन जे आहे ते डिसेंबर 2027ला याचं ॲज पर रेरा पोझिशन आहे, पण बिल्डरचं जे टार्गेट आहे ते मार्च 2026चं टार्गेट इथं ठेवण्यात आलेले आहेत। प्रत्येक फ्लोअरला 2 लिफ्ट आणि 2 स्टेअरकेस पण इथे असणार आहे। तर मी आशा करतो की तुम्हाला या प्रोजेक्टची डिटेल माहिती लक्षात आली असेल। आता आपण सॅम्पल फ्लॅट, त्याच्या व्यतिरिक्त ॲमेनिटीज आणि इथल्या प्राइसिंग समजून घेऊया। आता आपण ॲक्च्युअल फ्लॅट बघणार आहोत इथे 1 BHKचा। चांगली गोष्ट काय या प्रोजेक्टची की 3 बिल्डिंगचं पोझिशन झालं आहे आणि 200पेक्षा जास्त लोक ऑलरेडी इथं राहतात आहे। आणि ज्या बिल्डिंगमध्ये मी आता उभा आहे म्हणजे D विंगमध्ये, याचं पण 60% काम झालेलं आहे। तर असं स्टेअरकेस बघू शकता, 4 फुटाची स्टेअरकेस आहे, अगदी मोठं फर्निचर जरी असेल तरी ते इथून खालीवर होऊ शकतं। या साईडला लिफ्ट देण्यात आलेली आहे आणि सेम असाच रेप्लिका त्या साईडला पण असणार आहेत। हे जे 2 फ्लॅट आहेत, कॉर्नर फ्लॅट जे 2 साईडनी ओपन आहेत, हे 427,000 कार्पेट आहे आणि मधले जे फ्लॅट आहे त्याचा कार्पेट 393 स्क्वेअर फूट आहे। आपण आतमध्ये एंट्री केल्यानंतर हा लिव्हिंग एरिया आहे, ज्याची साईज जी आहे ती 12.10 आहे, म्हणजे 120 स्क्वेअर फुटाचा हा लिव्हिंग एरिया तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे। लिव्हिंगला लागून इथे बाल्कनी जी आहे ती कव्हर देण्यात आलेली आहे, ज्याची साईज जी आहे ती 10x4 असणार आहे, अशी 4 आणि अशी 10 इथे तुम्हाला देण्यात आली आहे। MS-मध्ये रेलिंग देण्यात आलेले आहे। त्याच्यानंतर आपण आतल्या साईडला आलो की किचनला 2 प्लॅटफॉर्म तुम्हाला इथे देण्यात आले आहे। किचनचा जो एरिया आहे तो 10x8 आहे, बघू शकता 8 असा आहे आणि लांबीमध्ये 10 आहे। 2 प्लॅटफॉर्म तुम्हाला इथे किचनचे देण्यात आले, म्हणजे 80 स्क्वेअर फूटचं किचन आहे। किचनला इथे ड्राय बाल्कनी सेपरेट तुम्हाला देण्यात आली, ज्याची साईज 8.3 आहे
तर ते तुम्ही बघू शकता 8 अशी आहे, 3 अशी आहे. कवर्ड बाल्कनी जी होती ती 10x4ची होती, म्हणजे 40 स्क्वेअर फूटची. या साईडला वॉश बेसिन आणि टॉयलेट बाथरूम जे आहे ते वेगळे देण्यात आलेलं आहे. तर WC बाथ जो आहे तो 5.5x4चा आहे हा बाथ जो आहे, आणि हे WC जे आहे ते 4x3चं देण्यात आलेलं आहे. त्यानंतर आतल्या साईडला आल्यानंतर इथं बेडरूम देण्यात आले. बेडरूममध्ये इथं वॉर्डरोबला एक खटकी पण जे आहे ते देण्यात आली. बेडरूम जे आहे ते 10x9.5चं असणार आहे, म्हणजे 96 स्क्वेअर फूटचं बेडरूम आहे. आणि ही खटकी परत वेगळी देण्यात आली. MS ज्या सेफ्टी ग्रिल असतात त्या तुम्हाला इथं ऑलरेडी देण्यात आले. 4 टाईल्स चारही साईडने तुम्हाला इथे मार्बल जे आहे ते खिडक्यांना देण्यात आले. आणि 1 BHK फ्लॅट पुण्यामध्ये फार कमी बनतात, अफोर्डेबल सेगमेंटमध्येच 1 BHK बनतात. आणि बनले तरी 1 BHKला पार्किंग मिळत नाही. बरेच असे प्रोजेक्ट आपण कव्हर केले जिथं 2 BHKच्या वर पार्किंग असते, पण इथं 1 BHK फ्लॅट जरी तुम्ही घेतला तरी तुम्हाला कवर्ड कार पार्किंग जी आहे ती इथे मिळणार आहे. आता आपण या प्रोजेक्टच्या ॲम्युनिटीज समजून घेऊया. तुम्ही माझ्या मागं बघू शकता, जे मुलं खेळतात ते हा ॲम्फी थिएटर एरिया इथं बनवण्यात आले. HTP प्लांट या साईडला आहे, पुढं गार्डन आहे, म्हणजे तुमच्या घरात जर काही पार्टी फंक्शन असेल तर तुम्ही इथे करू शकता. किंवा या साईडला एक पार्टी हॉल पण देण्यात आला आहे ग्राउंड फ्लोअरला, आणि वरच्या साईडला जिम देण्यात आले. तर वर जाऊन आता आपण या प्रोजेक्टची जिमसुद्धा बघूया. इथे जिम पण बनवून तयार आहे, तुम्ही बघू शकता फुल्ली इक्विप्ड इथं जिम आहे. हे क्लब हाऊसचा फर्स्ट फ्लोअर आहे, आणि ग्राउंड फ्लोअरला पण सगळ्या गोष्टी बनवून तयार आहेत, आणि फर्स्ट फ्लोअरला पण आहेत. आता इथं मल्टीपर्पज कोर्ट जे आहेत, बास्केटबॉल व्हॉलीबॉल कोर्टचं जे ट्रॅक्स असतात ते बनवायचे बाकी, जे की A बिल्डिंगमध्ये येणार आहे. इथे क्लब हाऊसमध्ये वॉशरूम पण तुम्हाला सेपरेट देण्यात आले, जसं ह्या फ्लोअरला आहे, खालच्या फ्लोअरला पण वेगळे देण्यात आले. 10पेक्षा जास्त ॲम्युनिटीज आहेत, त्यातल्या ऑलमोस्ट 7 एक ॲम्युनिटीज बनवून तयार आहेत. एक 3 ॲम्युनिटीज बाकी आहेत ज्या की A बिल्डिंगमध्ये येणार आहेत. शेवटी आपण प्राइसिंग समजून घेऊया. तर प्राइसिंग सांगण्याच्या आधी अजून एक गोष्ट सांगतो की प्रत्येक फ्लॅट जो आहे तो वास्तुशास्त्राप्रमाणे परफेक्ट ईस्ट वेस्ट इथे बसवण्यात आलेला आहे. आणि तुम्ही कुठलाही फ्लॅट घ्या, दोन्ही फ्लॅटमधून तुम्हाला गार्डन व्ह्यू मिळतो, कारण जे D विंग आहे त्याच्या दोन्ही साईडला गार्डन आहेत, त्यामुळे गार्डन व्ह्यूचे फ्लॅट इथे सगळे तुम्हाला मिळणार आहेत. आणि 2 कार्पेट इथं देण्यात आलेले आहेत, एक 393 स्क्वेअर फूट आणि एक 427. तर 393 स्क्वेअर फूटचा जो कार्पेट आहे त्याची पॅकेज कॉस्ट 34,10,000 जाते, आणि 427 जो कार्पेट आहे त्याची पॅकेज कॉस्ट 36,50,000 रुपये जाते सर्व खर्चासहित. आणि याच्यामध्ये कार पार्किंग जी आहे ती पण इन्क्लुडेड असणार आहे. बाकी जेव्हा पण तुम्ही ते साईट व्हिजिट कराल, जर तुम्हाला फ्लॅट आवडला तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला नक्की संपर्क करा, जेणेकरून तुम्हाला निगोशिएशन असेल, चॉईस असेल, बँकिंग असेल, या सगळ्या गोष्टींसाठी आमची टीम जी आहे बुकमाय वास्तूची तीसुद्धा इथे नक्की मदत करेल. आमच्या बिल्डरचे खूप चांगले संबंध असल्यामुळे बऱ्याचदा निगोशिएशनला तुम्हाला ह्या रिलेशनचा निश्चित फायदा येतो. बाकी तुम्हाला माहिती आहे आम्ही तर तुम्हाला कधीच कुठले चार्ज करत नाही, पण जी हेल्प आहे ती नेहमी 100% आम्ही करत असतो. पर्सनलाइज सर्व्हिस देण्याचा आमचा प्रयत्न असतो, आणि याच्यामागं एकच आमचा स्वार्थ असतो की मॅक्सिमम लोकांनी आमचे व्हिडिओ बघावेत, आमचे फॉलोअर्स वाढावेत, माउथ टू माउथ पब्लिसिटी व्हावी, आमच्या कंपनीची ब्रँड व्हॅल्यू वाढावी, म्हणून या सगळ्या गोष्टी आम्ही करत असतो. आणि दर गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आम्ही 7 ते 8 मध्ये नवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ घेऊन येत असतो. आणि प्रयत्न असतो की प्रत्येक व्हिडिओ हा वेगळ्या लोकेशनचा, वेगळ्या बजेटचा, त्याच्यानंतर वेगवेगळ्या फीचर देणारे प्रोजेक्ट, युनिक प्रोजेक्ट आणि वेगवेगळ्या टाईपचे प्रोजेक्ट आम्ही शोधून आणण्याचा तुमच्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतो. आणि असं करणारे आम्ही पुण्यातली एकमेव कंपनी आहोत जी पुण्याच्या प्रत्येक भागात जाऊन प्रत्येक प्रोजेक्टचा अभ्यास करून तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ बनवत असतो. सो तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण मुळीच विसरू नका. लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट, नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.